खासदार संजय मंडलिक हे खासदार धनंजय महाडिक यांनी दिलेली स्क्रिप्ट बोलतात अशा पद्धतीची टीका जी आहे ती आता सतेज पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून होताना आपल्याला दिसत आहे। याचं कारणही तसंच आहे, कारण परवा जाहीरपणे संजय मंडलिक यांनी माध्यमांसमोर सांगितलं होतं की सतेज पाटील हे माझे मित्र आहेत आणि मी सहसा त्यांच्यावर कधी बोलत नाही, त्यांच्यावर टीका करत नाही। कदाचित उद्या सतेज पाटील माझ्या स्टेजवर असतील, माझ्या व्यासपीठावर असतील, अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे ते संजय मंडलिक यांनी केलेलं होतं। तसेच जिल्हा बँकेची निवडणूक आपण पाहिलेली आहे, गोकुळची निवडणूक आपण पाहिलेली आहे आणि या सगळ्या घडामोडीमध्ये, या सगळ्या निवडणुकांमध्ये हातात हात घेऊन काम करणारे संजय मंडलिक आणि सतेज पाटील, संजय मंडलिकांनी अनेक वेळा सतेज पाटलांचं कौतुक केलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांनी जाहीर कबुलीसुद्धा दिलेली होती की गेल्या वेळच्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सतेज पाटलांनी जो पाठिंबा दिला त्या पाठिंब्याच्या आधारावर आपण खासदार झालेलो, आमचं ठरलं आहे हे सतेज पाटलांनी ज्या पद्धतीनं राबवलं आणि त्यामुळे आपल्याला या निवडणुकीमध्ये यश मिळालं, अशा पद्धतीची जाहीर कबुली, अशा पद्धतीचे जाहीर वक्तव्यसुद्धा संजय मंडलिकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळेल। संजय मंडलिकांनी स्वतः मान्य केलेलं आहे की त्यांच्या पाठिंब्याच्या आधारावर आपण खासदार झालेलो होतो आणि अचानकच अशा पद्धतीची उपरती कशी काय झाली हा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचा प्रश्न निर्माण झालेला आणि त्यानंतर कार्यकर्त्यांमधून अशा पद्धतीचा सवाल जो आहे तो करण्यात येत आहे की धनंजय महाडिक यांनी दिलेली स्क्रिप्ट जी आहे ती संजय मंडलिक वाचतात आणि त्यामुळं अशा पद्धतीनं संजय मंडलिकांनी जी टीका केलेली आहे सतेज पाटील यांच्यावर, की त्यांना सतेज पाटील यांना खासदारकी घरात वापरायची आहे। तसेच शाहू महाराजांना सतेज पाटील असो किंवा शरद पवार असो यांनी राजकारणामध्ये आणून लोकसभेला उभं करून आपल्या घरात खासदारकी वापरायची आहे आणि अजिंक्य ताराच्या ज्या शाखा आहेत त्या गावोगावी यांना उभ्या करायच्या आहेत, अशा पद्धतीची तिखट प्रतिक्रिया जी आहे ती वक्तव्य जे आहे ते संजय मंडलिक यांनी केलेलं होतं आणि अशा पद्धतीनं, ज्या पद्धतीनं अलीकडच्या काळात संजय मंडलिक जी टोकाची टीका करत आहेत सतेज पाटील यांच्यावर, जी तिखट टीका करत आहेत, ज्या पद्धतीची वक्तव्य सतेज पाटील यांच्या विरोधात करत आहेत, त्यावरून काल परवा कौतुक करणारे संजय मंडलिक अचानक सतेज पाटील यांच्यावर टीका करताना दिसत आहेत। हे सगळं पाहून सतेज पाटील यांचे कार्यकर्ते संजय मंडलिकांवर टीका करताना आणि बोलताना दिसत आहेत आणि हे संजय मंडलिक जे आहेत ते स्वतःहून बोलत नसून खासदार धनंजय महाडिक यांची ते स्क्रिप्ट वाचत आहेत, अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो आता कार्यकर्त्यांमधून संजय मंडलिक यांच्यावर केला जात आहे।